जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की थोडंसं नमतं घेतलं आणि परिस्थिती जर जुळवून घेतली तर म्हणले समर्थ जीवन जगणं खूप सोपं होतं आणि आनंदित बनतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपल्या सर्व बोटांची उंची सारखी नसते. समर्थ म्हणतात की आपल्या सर्व बोटांची उंची सारखी नसते, पण जेव्हा ती 5 बोटं वागतात, जेव्हा आपण मुठी घालतो त्यावेळेस बघा म्हणले समर्थ ती बोटं सारखी दिसतात. ज्यावेळेस ती बोटं वागतात तेव्हा ती बोटं सारखी दिसतात. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की जर आपण थोडंसं वाकलो किंवा परिस्थितीला जुळवून घेतलं तर खरंच जीवन सोपं आणि आनंदित होईल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये आपल्याला कधीही असं ऐकायला भेटलं नाही की कुटुंब, लग्न झालेलं कुटुंब हे वेगळं झालेलं आहे किंवा डिवोर्स घेतलेला आहे किंवा ते आता वेगळं राहत आहेत. क्षुल्लक कारण जरी असलं तर ते एकमेकाला समजून घेत होते. कोणीतरी नमतं घेत होतं. जर पतीला राग आला तर पत्नी नमतं घेत होती, पत्नीला राग आला तर पती नमतं घेत होता, आणि जर सुनेला राग आला तर सासू सासरे नमतं घेत होते, आणि सासू सासऱ्यांना राग आला तर सून नमतं घेत होती. असं होत होतं. त्यामुळे त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये कुटुंब हे विभक्त होत नव्हते, वेगळी होत नव्हती. पण आता मात्र या कलियुगामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. आपल्याला मोबाईलवर बघायला मिळतं, आपल्याला टी व्हीमध्ये ऐकायला भेटतं, आपल्याला पेपरमध्ये ऐकायला भेटतं, आपल्याला कोणाकडून तरी काहीतरी ऐकायला भेटतंच, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की बघा म्हणले समर्थ एक एक कुटुंब क्षुल्लक कारणासाठी वेगळे होतात, डिवोर्स घेतात आणि वेगळं राहतात. बघा म्हणले समर्थ या क्षुल्लक कारणासाठी आपण डिवोर्स घेतो, पण डिवोर्स घेतल्यावर नंतरही आपण सुख समाधानाने राहत नाही, कारण परत आपल्याला त्या आठवणी सतत 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 आपल्याला त्रास करत राहतात. आपण त्यांच्याबरोबर जे आयुष्य काढलेलं असतं त्या आठवणी आपल्याला आठवत राहतात आणि परत आपल्याला पश्चाताप होतो की क्षुल्लक कारणासाठी आपण असं का केलं, का आपण समजून घेतलं नाही, का आपण नमतं वागलं नाही, का आपण एवढा मोठा निर्णय घेतला, असं पश्चाताप होऊन आपल्याला खूप त्रास होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की क्षुल्लक कारणासाठी वेगळं होऊ नका किंवा डिवोर्स घेऊ नका, एकमेकाला समजून घ्या, कोणीतरी नमतं घ्या. आणि बघा म्हणले समर्थ असं केलं तरी आपला संसार सुख समाधानाचा आणि आनंदात होईल आणि ते घर मंदिरच होईल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ पूर्वी म्हणले समर्थ 10 ते 15 माणसांचं एक एक कुटुंब होतं, पण तरीही ते भांडत नव्हते. प्रत्येक जण कामं वाटून घेत होते. एक जण धुणं भांडी करायचं, एक जण स्वयंपाक करायचं, एक जण झाडलोट करायचं, एक जण जेवायला वाढवायचं, एक जण घरातली दळणं करायची. हे सगळे कामं ते वाटून घेतली होती. त्याच्यामुळे एकमेकाबद्दल प्रेम, माया, आपुलकी, नम्रता सगळ्यांमध्ये होती. त्यामुळे वादविवाद होत नव्हता. प्रत्येक जण एकमेकाला समजून घेत होतं, स्वार्थीपणाने वागत नव्हतं. पण आता मात्र तसं नाही. आता मात्र एक जण मोबाईल बघत बसतंय तर दुसरंच काम करतंय. त्यामुळे जो काम करणारा असतो त्याला राग येतो की हा मात्र दिवसभर मोबाईल बघतोय, मीच काम करते, असं मनामध्ये येतं. मग समर्थ म्हणतात की एकमेकाला आता सुद्धा समजून घेतलं पाहिजे. घरातली कामं एकमेकांनी वाटून घेतली पाहिजे. एकमेकाबद्दल प्रेम, माया, आपुलकी राहिली पाहिजे. जर कोणी आजारी पडलं तर त्याला विचारता आलं पाहिजे, त्याला दवाखान्यात नेता आलं पाहिजे. बघा म्हणले समर्थ असं आपण एकमेकाची काळजी केली तरच दुसरा व्यक्ती आपली काळजी करणार आहे. पण आपण जर काळजी नाही केली तर दुसरा व्यक्ती आपली काळजी करणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात एकमेकाला समजून घ्या, एकमेकाबद्दल माया, प्रेम, आपुलकी ठेवा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की हाताची 5 बोटं सारखी नसतात. बघा, समर्थ म्हणतात की हाताची 5ही बोटं सारखी नसतात. तसं म्हणले समर्थ प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा सारखा नसतो. तसं आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा सारखा नसतो. कोणाचा स्वभाव चांगला असतो तर कोणाचा वाईट असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की जरी कोणी घरात वाद घालू लागले किंवा भांडण करू लागले तर दुसऱ्याने शांत बसलं पाहिजे, नमतं घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्या व्यक्तीने, जर ती भांडणारी व्यक्ती ज्यावेळेस शांत होते त्यावेळेस बघा म्हणले समर्थ आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. असं जर केलं तरच घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत, घर सुख शांती आणि समाधानाने नांदेल. आणि बघा म्हणले समर्थ ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे
ज्या घरामध्ये वाद होत नाहीत, ज्या घरामध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच जेवलं जातं आणि ज्या घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा आदर सत्कार केला जातो, त्यांना 2 टाइम नमस्कार केला जातो, ज्या घरामध्ये संध्याकाळी शुभम करोती म्हणली जाते, ज्या घरामध्ये 2 टाइमची उपासना असते, ज्या घरामध्ये श्रवण कीर्तन नामस्मरण असतं, त्या घरामध्ये परब्रह्म ईश्वर वस्तीलाच असतो म्हणले समर्थ. त्या घरामध्ये परब्रह्म ईश्वर राहत असतो. मग आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये ईश्वराने परब्रह्माने राहावं, तर आपणही आपल्या घरातलं वातावरण असं ठेवायला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे, आई वडिलांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे, मुलांनी आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे, सुनेने सासू सासऱ्यांना समजून घेतलं पाहिजे, तर सासू सासऱ्यांनी सुनेलाही समजून घेतलं पाहिजे. तर वाद विकोपाला जाणार नाहीत, वाद जास्त होणार नाहीत, भांडणतंट होणार नाहीत आणि कुटुंब वेगळे होणार नाहीत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की क्रोध महाभयंकर आहे. या क्रोधामुळे बरेच जण तुरुंगातही गेले आहेत. त्यामुळे समर्थ म्हणतात की क्रोधाला आपल्यामध्ये जागाच देऊ नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की क्रोध हा महाभयंकर आहे. क्रोध येतो आणि काम करून जातो आणि परत आपल्याला म्हणतो की मी कुठं केलं, तूच क्रोध आणवला आणि तुझ्यामुळेच हे सगळं घडलं. म्हणून समर्थ म्हणतात की क्रोध थोडा सुद्धा आणू देऊ नका, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, आपण नेहमी मोबाईलमध्ये ऐकतो, टीव्हीमध्ये ऐकतो, पेपरमध्ये ऐकतो, क्रोधाने काही ना काहीतरी घटना घडतात आणि ती व्यक्ती तुरुंगात तर जाते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक सार्थक नावाचा मुलगा होता आणि तो नेहमी घरामध्ये वाद घालत होता. आई वडिलांशी पटत नव्हतं, बहिणीशी पटत नव्हतं, भावाशी पटत नव्हतं, सारखं काही ना काहीतरी वाद चालूच असायचे. त्यावेळेस त्या सार्थकला वाटायचं की असं का होत आहे माझ्याबद्दल, मला का नेहमी राग येत आहे आणि माझ्या बाबतीत का असं होत आहे. त्यावेळेस मग सार्थक असंच जात असताना त्याला एक आश्रम भेटले. आश्रमामध्ये गुरुदेव हे सर्व गायींची सेवा करत होते आणि गायींची सेवा करत होते. त्यावेळेस तो सार्थक त्या गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला, गुरुदेव, तुम्ही गायींची सेवा करत आहेत, सर्व शिष्यांना तुम्ही उत्तमाचं मार्गदर्शन करता आणि हा आश्रम खूप मोठा आहे, मी येता जाताना बघतो, पण आज माझी इच्छा झाली की तुमच्याशी बोलावं म्हणून. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे बाळा, बोल ना. त्यावेळेस तो सार्थक म्हणाला, गुरुदेव, माझं नेहमी घरामध्ये भांडण होतं, आई वडिलांशी पटत नाही, भावाशी पटत नाही, बहिणीशी पटत नाही आणि मला क्रोध छोट्या छोट्या गोष्टीसाठी सारखं येतो, मी काय करावं हे मला तुम्ही सांगा. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, हे बघ सार्थक, जर क्रोध हा महाभयंकर आहे, क्रोध लहान असतानाच त्याला मुळासकट आपण उपटला पाहिजे. बघ म्हणले, ज्यावेळेस आपण स्वयंपाक करताना कणिक मळतो त्यावेळेस ती कणिक ओली असते, त्यावेळेसच त्या पोळ्या लाटल्या जातात, ती चपाती लाटली जाते. जर कणिक पूर्णपणे वाळून गेली, 8 दिवसांनी आपण ते चपाती करायचं म्हटलं तर ती कणिक पूर्णपणे वाळून जाते आणि चपाती करता येत नाही. तसंच आपल्या क्रोधाचंही आहे. बघ म्हणले सार्थक, आपण छोटी छोटी झाडं लगेचच उपटतो, पण मोठं झाड, त्याचा बुंदा मोठा झालेला असतो, ते झाड मात्र आपल्याला उपटता येत नाही. तसंच क्रोधाचंही आहे. तो लहान लहान गोष्टीसाठी क्रोध येतात, त्यावेळेसच आपण त्याला उपटून टाकलं पाहिजे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, सार्थक, तुला मी हेच सांगतोय, क्रोधामुळेच आपलं नुकसान होतं. जर तुला माणसं जोडून ठेवायची असेल तर तुझ्या स्वभावामध्ये तुला बदल करता आलं पाहिजे. तू घरातला सर्वात मोठा आहे, त्यावेळेस घरातल्यांनी बाकीच्यांनी तुझा आदर्श घ्यावा असं तुला वाटत असेल तर तू सुद्धा उत्तमाचं वागलं पाहिजे. तूच जर उत्तमाचं नाही वागला तर घरातल्या लहान बहिणीने भावाने तुझा आदर्श कसा घेतला पाहिजे. बघ म्हणले, श्रीराम प्रभू हे मोठे होते, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, एक वचनी होते, त्यामुळे त्यांचा आदर्श लक्ष्मणाने घेतला, शत्रुघ्नाने घेतला, भरतने घेतला. तसं तुझ्या घरामध्ये तू मोठा आहे, मग श्रीराम प्रभूंसारखी गुण तुला घेता आली पाहिजेत. तू सगळ्यांवर प्रेम कर, आई वडिलांवर प्रेम कर, आपल्या बहीण भावांवर प्रेम कर. त्या बहीण तुझी लहान आहे, तिला काय हवं आहे काय नको आहे ते आणून दे. भाऊ ही तुझा लहान आहे, त्याला काय हवं आहे काय नको आहे ते आणून दे. जर घरामध्ये कोण आजारी पडलं तर त्यांना तू दवाखान्यात ने. त्यांना जर एखादी गोष्ट आवडत असेल तर खाण्यासाठी तू त्यांना घेऊन ये. आयुष्यामध्ये बरंच काही करण्यासारखं असतं. आणि बघ म्हणले सार्थक, तू जर छोट्या छोट्या गोष्टीसाठी रागराग करू लागला तर
आई वडिलांनी कोणाकडे बघायचं, तुझ्या भाऊ आणि बहिणींनी कोणाकडे बघायचं, तुझ्या भाऊ आणि बहिणींनी कोणाचा आदर्श घ्यायचा. त्यासाठी तुला सांगतोय की तू तुझ्या स्वभावामध्ये बदल कर, तुझा स्वभाव हा प्रेमळ कर. तुला वाटतंय ना की सगळ्यांनी तुझ्यावर प्रेम करावं, मग तूही इतरांवर प्रेम कर. आणि बघ म्हणले गुरुदेव, तू ज्यावेळेस घरातून बाहेर पडतोय त्यावेळेस सगळेजण तू घरात कधी येशील याची वाट बघतील. त्यामुळे तू तुझ्या स्वभावामध्ये पूर्णपणे बदल घडवून आण. आणि बघ, असं केलं तर तुझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वादविवाद होणार नाही आणि तुझ्याकडूनही कोणत्या प्रकारचा क्रोध होणार नाही. असं तू फक्त महिनाभर करून बघ आणि महिन्यानंतर मला भेटायला ये. आणि सार्थकने गुरुदेवाने सांगितलं तसंच तो पूर्णपणे वागू लागला. आणि बघा म्हणले समर्थ, महिनाभरामध्ये त्याच्या स्वभावामध्ये घरामध्ये एवढं वातावरण बदललं की कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाले नाहीत आणि घर हे सुख शांती आणि समाधानाने भरून गेलं. आणि मग मात्र सार्थक महिना झाल्यानंतर गुरुदेवांकडे भेटायला आला आणि गुरुदेवांना साक्षात दंडवत घातला की गुरुदेव, तुम्ही मार्गदर्शन उत्तम केल्यामुळे आमच्या घरामध्ये कोणताही वादविवाद झाला नाही. आमचं घर हे एक मंदिरच बनलं आहे आणि माझ्याही स्वभावामध्ये आता मी खूप बदल केलेला आहे. मी राग आता कुठल्याही प्रकारचा आणत नाही. जरी राग आला तर मी शांत बसतोय. त्यामुळे आता मी रागाला थारा दिलेला नाही. त्यावेळेस गुरुदेवांनीही सार्थकला आशीर्वाद दिला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की थोडंसं नमतं घेतलं आणि परिस्थितीला जुळवून घेतलं तर जीवन हे सोपं आणि आनंदित बनतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या हाताची सर्व बोटं ही उंचीला सारखी नसतात, पण जेव्हा ती वागतात तेव्हा ती सगळी बोटं सारखी दिसतात. त्याचप्रमाणे जर आपण थोडंसं वाकलो किंवा परिस्थितीला जुळवून घेतलं तर जीवन हे सोपं आणि आनंदितच होईल, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.